तर आजचा आपला प्रश्न पहिला आहे, यमुना कृती आराखडा म्हणजेच पहा यमुना ॲक्शन प्लॅन हा द्विपक्षीय प्रकल्प खालीलपैकी कोणत्या 2 देशांमध्ये आहे? मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर जर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर पहा, यमुना ॲक्शन प्लॅन म्हणजेच यमुना कृती आराखडा हा द्विपक्षीय प्रकल्प कोणत्या 2 देशांमधील आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 भारत आणि जपान या 2 देशांमधला यमुना कृती आराखडा, त्यालाच आपण पहा यमुना ॲक्शन प्लॅन म्हणतो. हा जो द्विपक्षीय प्रकल्प आहे हा भारत आणि जपानमधील आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढवू शकतात? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे. तर पहा, सर्वोच्च न्यायालय जे आहे त्यामधील जेवढे काही जज लोक आहेत म्हणजे न्यायाधीश लोक आहेत त्यांची जी संख्या आहे हे वाढवण्याचा अधिकार कोणाकडे आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर संसदेकडे अधिकार देण्यात आलेला आहे. कशाचा? सर्वोच्च न्यायालयातील जेवढे न्यायाधीश आहेत त्यांची संख्या वाढवणे. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर आहे संसद. प्रश्न क्रमांक 3 आहे, राष्ट्रीय युवक दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवायचं आहे. राष्ट्रीय युवक दिन हा जो आहे हा 12 जानेवारी, लक्षात ठेवा 12 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा हा पोलीस भरतीमध्ये आपल्याला 2016 मध्ये विचारला होता, 2017 मध्ये, 2018 मध्ये या तीनही वर्षी विचारण्यात आलेला हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि हाच प्रश्न पहा आपल्याला SSC मध्ये सुद्धा विचारण्यात एक वेळा आलेला आहे. 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न चौथा आहे, भारताने सर्वप्रथम कोणता उपग्रह प्रक्षेपित केला आहे? पहा, भारताने सर्वात पहिला प्रक्षेपित केलेला उपग्रह कोणता? उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर आर्यभट्ट या नावाचा जो उपग्रह आहे पहा, आर्यभट्ट नावाचा उपग्रह भारताने हा जो आहे हा सर्वात पहिला उपग्रह आहे जो भारताने प्रक्षेपित केलेला आहे, आर्यभट्ट. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे, त्रिस्तरीय पंचायत राज्य पद्धतीची शिफारस कोणत्या समितीने केली? मित्रांनो, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा, पंचायत राज विषयावरील, पहा पंचायत राज या घटकावरील हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर त्रिस्तरीय पंचायत राज्य पद्धतीची शिफारस कोणत्या समितीने केली होती? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 बलवंतराय मेहता ही जी समिती आहे या समितीद्वारा त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीची शिफारस करण्यात आलेली होती. पहा, बलवंतराय मेहता आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 6 आहे, विधानसभा सदस्य होण्यासाठी उमेदवाराचं वय किमान किती वर्ष असलं पाहिजे? पहा, या ठिकाणी आपल्याला विधानसभा सदस्य होण्यासाठी किती वर्षाची अट आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 कमीत कमी 25 वर्ष वय आपलं असणं गरजेचं आहे. त्याच वेळी आपण विधानसभा सदस्य होण्यासाठी पात्र असतो. पर्याय 3 पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे 25 वर्ष. प्रश्न क्रमांक 7 आहे, जीवनसत्व अ कशात मोठ्या प्रमाणामध्ये असते? मित्रांनो, आपण गेल्या व्हिडिओमध्ये पहा विटॅमिन ए, बी, सी, डी असे जेवढे काही 4ही विटॅमिन आहेत त्याविषयी माहिती घेतलेली आहे, लक्षात ठेवायचे. या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे विटॅमिन ए कशामध्ये सर्वात जास्त प्रमाणात असतं? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 गाजरामध्ये विटॅमिन ए जे आहे हे सर्वात जास्त प्रमाणात आढळतं. जर आपल्याला विटॅमिन ए कमी जर पडलं किंवा त्याचा जर अभाव झाला तर आपल्याला पहा रातांदळेपणा होत असतो. लक्षात ठेवायचं आहे, विटॅमिन एच्या अभावामुळे रातांदळेपणा होतो. यामध्ये पहा लिंबू आणि आवळा हे जे 2 आहेत यामध्ये आपल्याला पहा विटॅमिन सी पाहायला मिळतं. म्हणजेच जीवनसत्व क जे आहे हे आवळा आणि लिंबामध्ये असतं, आवळामध्ये जास्त प्रमाणात असतं. आणि विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे पहा विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे म्हणजे जीवनसत्व अ हे जास्त प्रमाणामध्ये असते. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, आम आदमी विमा योजनेतील लाभार्थ्याच्या वयाची मर्यादा किती आहे? लक्षात ठेवा मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पहा, आम आदमी विमा योजना, आम आदमी विमा योजना ही जे योजना आहे तर या योजनेत जो लाभार्थी आहे त्याच्या वयाची मर्यादा किती आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 18 ते 59 वर्ष. लक्षात ठेवायचे 18 ते 59 वयाच्या आतमध्ये लाभार्थी पाहिजे, त्यावेळी आम आदमी विमा योजनेची त्याला सर्व लाभ मिळू शकतात. वय किती पाहिजे? 18 ते 59 वर्ष. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, कांक्रेज ही जात खालीलपैकी कोणत्या प्राण्यामध्ये आढळून येते? पहा, कांक्रेज ही जी जात आहे ही प्राण्याची जात आहे, तर ती कोणत्या प्राण्याची जात आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर गायीची जात आहे. लक्षात ठेवायचं आहे, गायीची जात आहे कांक्रेज या नावाची. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे गाय.
प्रश्न क्रमांक 10 आहे, नथुला खिंड भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? पहा, यावर आपल्याला प्रश्न 2 वर्ष बॅक टू बॅक विचारण्यात आलेला आहे. तर नथुला खिंडीवरती आपल्याला पहा 2013 मध्ये प्रश्न विचारला होता, 2014 मध्ये सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. नथुला खिंड जी आहे ही भारतातील आपल्या कोणत्या राज्यात येते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सिक्कीम या राज्यामध्ये आहे. लक्षात ठेवायचे, सिक्कीम या राज्यामध्ये नथुला खिंड आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे सिक्कीम. प्रश्न क्रमांक 11 आहे, मुशी नदीकाठी भारतातील कोणते शहर वसलेले आहे? मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा, यामध्ये आपण पहा नदी आणि नदीकाठी वसलेले जे प्रमुख शहरे आहेत त्यावर देखील आपण एक व्हिडिओ घेणार आहोत. तर मुशी नदीकाठी कोणते शहर वसलेले आहे? पहा, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तर हैदराबाद हे जे शहर आहे हे मुशी या नदीच्या काठावरती वसलेलं शहर आहे. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे, लक्षात ठेवायचं. आणि हैदराबाद हे जे आहे हे तेलंगणा राज्याची राजधानी आहे हैदराबाद, लक्षात ठेवायचं. आणि याच ठिकाणी प्रश्न अजून एक आपल्याला तयार होतो की आंध्र प्रदेश राज्याची राजधानी, आंध्र प्रदेशची राजधानी आहे पहा नवीन अमरावती आंध्र प्रदेशची नवीन राजधानी आहे. आणि हैदराबाद हे जे आहे हे मुशी काठी वसलेलं शहर आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, महाराष्ट्रात जांभी मृदा प्रामुख्याने डॅश व डॅश जिल्ह्यामध्ये आढळते? पहा, आपल्याला महाराष्ट्रामध्ये जांभी मृदा आढळते, कोणत्या कोणते जिल्हे आपल्याला दिलेले आहेत? लक्षात ठेवायचे, प्रामुख्याने आढळणारे जिल्हे कोणते? तर याचं उत्तर आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. लक्षात ठेवायचंय, महाराष्ट्रामध्ये जांभी मृदा प्रामुख्याने कोणते कोणते येतं? रत्नागिरी आणि दुसरा कोणता आहे? दुसरा जो म्हणजे आहे सिंधुदुर्ग. या 2 जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते जांभी मृदा. पर्याय 2 आपलं उत्तर आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, उजनी धरण जलाशय व कोयना धरण जलाशय यांना अनुक्रमे डॅश व डॅश या नावाने देखील ओळखले जाते? पहा, या ठिकाणी आपल्याला उजनी धरण आणि कोयना धरण जलाशय हे जे 2 जलाशय आहेत त्यांना अजून कोणत्या कोणत्या नावानं ओळखलं जातं यावर प्रश्न विचारलेला आहे. मित्रांनो, प्रश्न इम्पॉर्टंट आहे, महाराष्ट्रातील धरणं यावरती हा आधारित प्रश्न आहे. आणि याचं उत्तर आहे पहा यशवंत सागर आणि शिवाजी सागर. पर्याय क्रमांक किती आहे? पर्याय क्रमांक आलेला आहे पहा 4. तर उजनी धरण जलाशय जे आहे हे लक्षात ठेवायचे यशवंत सागर या नावाने ओळखले जाते. आणि कोयना धरण जलाशय जे आहे हे शिवाजी, लक्षात ठेवा शिवाजी सागर या नावाने ओळखलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, वी दी पीपल या साहित्यकृतीचे साहित्यिक कोण आहेत? म्हणजेच एक प्रकारे आपल्याला लेखक सुद्धा म्हणू शकतो आपण. तर पहा, वी दी पीपल हे जे साहित्य आहे याचे आपल्याला साहित्यिक कोण आहेत सांगायचं आहे. आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, नाना पालखीवाला हे जे आहेत हे वी दी पीपल या साहित्याचे साहित्यिक आहेत. पर्याय 4 आपलं उत्तर आहे नाना पालखीवाला. प्रश्न क्रमांक 15 आहे, अनहॅपी इंडिया. पहा, अनहॅपी इंडिया या साहित्य कृतीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? लक्षात ठेवायचे मित्रांनो, अनहॅपी इंडियाचे लेखक. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, लाला लजपत राय हे जे आहेत हे अनहॅपी इंडिया या साहित्य कृतीचे लेखक आहेत पहा लाला लजपत राय. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, खालीलपैकी कोणती नदी पूर्व वाहिनी नाही? मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे पहा. या ठिकाणी नाही हा शब्द टाकून थोडासा प्रश्न कन्फ्यूज केलेला आहे. आपल्याला ज्या ह्या 4 नद्या दिल्या आहेत त्यापैकी विचारला आहे की पूर्व वाहिनी नदी नाही म्हणजे पूर्वेला न वाहणारी नदी कोणती आहे? यामध्ये पहा आपण कृष्णा नदी, तापी नदी, महानदी आणि कावेरी नदी. आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक 2, तर तापी नदी. लक्षात ठेवा, कृष्णा नदी पूर्वेला वाहते, महानदी पूर्वेला, कावेरी नदी पूर्वेला आणि तापी नदी जी आहे ही पश्चिम वाहिनी नदी आहे. पहा, पश्चिम वाहिनी नदी आहे पहा तापी नदी. म्हणजेच याचा अर्थ काय, तर ती पूर्व वाहिनी नाही, म्हणजेच ती पूर्व वाहिनी नदी नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे तापी नदी. डॅश मीटर इतका असतो. लक्षात ठेवायचंय मीटर पर सेकंद म्हणजेच ध्वनीचा हवेतील वेग अंदाजे किंवा सुमारे किती मीटर पर सेकंद एवढा असतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 340 मीटर पर सेकंद एवढा जो वेग आहे हा ध्वनीचा असतो. कशामध्ये? लक्षात ठेवायचं आहे हवेमध्ये असणारा वेग आहे ध्वनीचा 340 मीटर पर सेकंद. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 18 आहे, श्रवण शक्तीतील फरक मोजण्यासाठी वापरले जाणारे यंत्र कोणते आहे? पहा, या ठिकाणी आपल्याला एक डिव्हाइस विचारला आहे की जे श्रवण शक्तीतील फरक मोजण्यासाठी वापरले जाते. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर त्याला ऑडिओ मीटर असं म्हटलं जातं. पहा, ऑडिओ मीटर हे जे यंत्र आहे या यंत्राने श्रवण शक्तीमधील आपल्या फरक मोजला जातो. पहा, फरक मोजण्यासाठी ऑडिओ मीटर वापरलं जातं. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 19 आहे, दुधाची सापेक्ष घनता किंवा शुद्धता मोजता येणारे वैज्ञानिक उपकरण कोणते आहे? या ठिकाणी प्रश्न मित्रांनो कधी कधी आपल्याला सरळ विचारला जातो, दुधाची शुद्धता मोजण्यासाठी वापरले जाणारे उपकरण कोणते आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, त्याला लॅक्टोमीटर असं म्हटलं जातं. या ठिकाणी पहा मित्रांनो, लवकरच आपण विज्ञानावरती जे काही हे आहेत उपकरणं आणि त्यांनी काय मोजलं जातं त्यावर एक व्हिडिओ आपण घेणार आहोत. तर पहा, दुधाची शुद्धता मोजण्यासाठी लॅक्टोमीटर वापरलं जातं. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, गनमेटल या संमिश्रामध्ये समाविष्ट असणारे घटक कोणते आहेत? पहा मित्रांनो, गनमेटलमध्ये कोणते कोणते घटक वापरले जातात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तांबे, कथील आणि जस्त. हे जे 3 घटक आहेत हे गनमेटलमध्ये वापरले जातात. पहा, गनमेटलमध्ये काय वापरलं जातं? तांबे, कथील आणि जस्त. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर. तर मित्रांनो, हे होते पहा आपले 20 जनरल नॉलेजचे महत्त्वाचे प्रश्न. आपल्याला जर हे प्रश्न आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करत राहा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करत राहा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच मराठी